नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी दिनेश माळेकर. आज मी लंडनहून निघून पॅरिसला चाललो आहे. हा युरोरेलचा प्रवास आहे. मी सकाळी 9:30 वाजता पॅरिसला पोहोचेन. युरोरेलचा प्रवास करून मी पॅरिसला उतरलो. हे पॅरिस स्टेशन. आपल्या मेट्रो स्टेशनची आठवण आली आहे. हे पॅरिसमधलं पहिलं मॉन्युमेंट, आर्क द ट्रायम्फ. नेपोलियनने जिंकलेल्या लढाईचा इतिहास याच्यावर कोरलेला आहे. Captain, yes. हे पॅरिसमधलं जगप्रसिद्ध लोuvre म्युझियम. Lower museum, huh? हे म्युझियम इतकं मोठं आहे For the schedule. की हे एका दिवसात पाहून पूर्ण होणार नाही. Thank you, Ruslav. Thank you very much. Answer, left ही hand. पुढे आहे ती पॅरिसमधली नॅशनल असेंब्लीची इमारत. हा पॅरिसमधला ऑपेरा हाऊस. इथून पुढे मी आयफेल टॉवर पाहायला गेलो. ट्रॅफिक नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. कोणीही झेब्रा क्रॉसिंग सोडून रस्ता क्रॉस करायचा नाही. या आयफेल टॉवरची एकूण उंची 1063 फूट आहे. त्याच्या सभोवती असं छान गार्डन आहे. या आयफेल टॉवरला 3 मजले आहेत. तिसऱ्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी त्याची एंट्री फी 29.40 युरो आहे. एकूण उंची 1063 फूट असली तरी तिसऱ्या लेवल पर्यंत म्हणजे आपण 906 फुटापर्यंत जाऊ शकतो. इथे वर जाण्यासाठी लिफ्टची सोय आहे. एक लिफ्ट पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत जाते आणि तिथून दुसरी लिफ्ट पकडून आपण तिसऱ्या मजल्यावर जाऊ शकतो. खालून टॉवरचा सांगाडा हा असा दिसतो. टॉवरच्या खाली बरोबर मध्यभागी उभं राहिल्यावर हा टॉवर असा दिसतो. मी लिफ्टने वर चाललोय. हा पहिला मजला आला. इथेपर्यंतची उंची 187 फूट आहे. मी आता दुसऱ्या मजल्यावर चाललोय. खालचं गार्डन बघून आपण किती उंचीवर आहोत ते आपल्याला कळू शकतं. हा दुसरा मजला आला. दुसऱ्या मजल्याची उंची 377 फूट आहे. इथून हे पॅरिसचं दर्शन हे असं घडतंय. बाजूलाच ही सिएना नदी आहे. वातावरण स्वच्छ असल्यामुळे लांबपर्यंत पॅरिस शहर दिसत होतं. इथून मी आता तिसऱ्या मजल्यावर जायला निघालो. लिफ्टचा स्पीडही चांगलाच होता. हा एफेल टॉवर 1889 साली बांधून पूर्ण झाला. म्हणजे आजपासून जवळजवळ 135 वर्ष. आता मी तिसऱ्या मजल्यावर पोहोचतोय. या मजल्याची उंची
906 फूट आहे. म्हणजे जवळजवळ 90 ते 95 मजली इमारती एवढं. इथून हे पॅरिसचं दर्शन हे असं होत आहे. आपण एखादं चित्र पाहतो असं वाटत होतं. टॉवरवर या ठिकाणी मीटरमध्ये उंची लिहिली 280 मीटर्स. हे पॅरिस शहर किती डावाडोल पसरलं आहे याचा अंदाज येतो. ही सिएना नदी आणि त्यात चाललेलं बोटिंग इतकं छोटं दिसत होतं. माणसं तर दिसतच नव्हती. या सिएना नदीत पॅरिस दर्शनसाठी एक बोट राईड आहे. ही साधारण 1 तासाची बोट राईड असते आणि याचं भाडं 8 युरो आहे. बोटीच्या वरच्या डेकवर बसून छान पॅरिस दर्शन होत होतं. या बोट राईड दरम्यान स्पीकरवर पॅरिस शहराची माहिती देणं चालू आहे. या संपूर्ण राईडमध्ये ही बोट साधारण 22 पुलांखालून जाते. हे पूल इतके खाली आहे की उभं राहिलं तर कदाचित पुलाला हात लागेल. बोटीतून जाताना लांब तिथे आयफेल टॉवर दिसतो. बऱ्याचशा पुलांवर अशी कलाकृती साकारलेली आहे. पॅरिसमध्ये बरेच म्युझियम आहेत. त्यापैकी हे एक आयफेल टॉवरच्या जवळ असलेलं एक म्युझियम. असा बोट राईडचा आनंद घेता येतो. छान वाटत होता. इथून मी हॉटेलला आलो. हॉटेल मर्क्युअर पॅरिस. हे हॉटेल एअरपोर्ट पासून जवळ असल्याने या हॉटेलमध्ये बऱ्याच वेळा विमान कंपन्यांचा स्टाफ, पायलट वगैरे राहायला येतात. या हॉटेलचा एका रात्रीचं भाडं 190 युरो आहे. हॉटेलच्या लॉबीमध्येच एका कारचं हे जुनं मॉडेल ठेवलेलं आहे. या ठिकाणी खेळण्यासाठी काही गेम्स ठेवलेले आहेत. हे पूल टेबल आहे. चला आता जेवतो आणि रूमवर जाऊन आराम करतो. उद्या पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, चॅनल सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर लगेच करा. धन्यवाद.